को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मंत्री छगन भुजबळ सर आपल्यासोबत आहेत. सर, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून गेले, त्या लिफ्टमध्ये तुम्ही होतात, तुम्ही साक्षीदार होतात. काय नेमकं घडलं सगळ्यांना उत्सुकता आहे, काय चर्चा झाली पॉलिटिकली राजकीय काय नेमकं? त्यांनी अगोदर देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे त्यांनी अगोदर एक दुसऱ्याला नमस्कार केला. मग त्यांनी आम्हाला नमस्कार केला, आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला, त्यांनी आम्हाला जय महाराष्ट्र केला. आणि एवढं करेपर्यंत जे आहे आमचे लिफ्टचे दरवाजे उघडले, त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. सकाळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा पेढा भरवल्याचा व्हिडिओ समोर आला. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ समोर आला. पेढा भरवला? हां. अरे आम्हाला नाही पेढा भरवला, त्यांना कसं काय पेढा भरवलं हे त्यांना विचारू आम्ही. तुमची काय चर्चा झाली उद्धव ठाकरेंसोबत? काही नाही, जय महाराष्ट्र. ते पण म्हणाले जय महाराष्ट्र, अशी 2 वाक्यांची चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसापासून राजकीय आपण चर्चा जर पाहिल्यात तर वेगवेगळ्या एकमेकांच्या विरोधात अगदी टोकाला गेलेले सगळे राजकारणी दिसत होते, परंतु आजचे हे व्हिज्युअल जर पाहिलेत किंवा व्हिडिओ पाहिलेत, एक चांगलं चित्र पाहायला मिळालं. हो, एकमेकाला नमस्कार चमत्कार केला. बाहेर जाहिरी सभा म्हणून एक दुसऱ्याची उणीधुणी आपण काढतच होतो, पण आता हे सगळे एकमेकाला भेटले. हे याचं सगळं श्रेय जे आहे ते विधानसभेच्या लिफ्टला द्यायला पाहिजे की त्यांनी ह्या सगळ्यांना एकत्र घेतलं आणि वरती गेले आणि तो जो काही वेळ मिळाला त्याच्यामध्ये ते एकमेकाशी नमस्कार चमत्कार केला. एक शेवटचा प्रश्न सर, 2 समाज ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज जे आहेत ते एकमेकांच्या उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अधिवेशनात हा सगळा तिढा जो आहे तो सुटेल का, काय नेमकं? आमचा प्रयत्न तोच आहे की समजूतदारपणानं सगळ्यांनी जे आहे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जे काही संविधानात आहे, जे कायद्यात आहे, जे याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे, त्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. हटवादीपणा सोडायला पाहिजे. जे काही गरिबांचं आहे, उद्या कोणीतरी अशीच मागणी केली की सगळ्यांनीच ओबीसीमध्येच या, ओबीसीमध्ये 374 जाती आहेत, 54% समाज अगोदरच आहे आणि त्याला आरक्षण जे आहे 9 जजेस सुप्रीम कोर्टाचे यांनी दिलेलं आहे, मान्य केलेलं आहे. मंडल आयोगाचा ते जो कार्यक्रम होता, तो अहवाल होता. मग आता परत एकदा 25-30 वर्षानंतर हे सगळं उकरून काढून राज्याचं वातावरण बिघडवू नये असं माझं म्हणणं आहे. सर, तुम्ही एक म्हटलात की जर आदिवासी आणि इतर समाजाला आरक्षण जे राजकीय आहे, जर असं जातीचं राजकारण जर होत असेल तर आम्हाला सुद्धा द्या, असंही तुम्ही म्हटलं. नेमकं काय आता असं चाललं आहे की चांगले उमेदवार आताच्या लोकसभेत काय जातीवर सगळे मतदान करायला लागले. आता मला सुद्धा जे आहे प्रचंड काम आज या क्षणाला सुरू आहे येवला लासलगावमध्ये, याच्यापूर्वीसुद्धा केलं, तरीसुद्धा जातीवर मतदान करण्याची जर टूम निघत असेल तर मग काम कशाला करायचं. आणि जर तसं जर असेल तर मग ओबीसीच्या 54% लोकांचे प्रतिनिधी कधी येणार विधानसभेत, लोकसभेत. मग आम्हाला हीच मागणी करावी लागेल. पण ठीक आहे, आम्हाला सुद्धा जे आहे दलित आदिवासींसारखं लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण द्या. जरांगे पाटील म्हणतात की याच अधिवेशनात सगळे सोयरेचा मुद्दा जो आहे तोडगा काढा. मला काय माहिती नाही, सरकार ठरवेल ना. साहजिकच आहे. छगन भुजबळ आपल्या सोबत होते, त्यांनी लिपमध्ये घडलेला किस्सा जो आहे तो आपल्याला सांगितलेला पाहायला मिळतो. कॅमेरामन प्रेम म्हात्रे सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.